कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी जे नवनीत मार्गदर्शक व सराव पुस्तिका आहे त्यामधील स्वाध्याय क्रमांक 19.3 जो गणित विषयाचा आहे तो आज आपण घेऊन येत आहोत. तर बघा, याचा स्वाध्याय क्रमांक 19.1 आणि 19.2 हा आपण सोडून दिलेला आहे. तर दशमान परिमाणे महत्त्वमापन ह्या घटकातील याच्यावरचे हे प्रश्न आहेत. तर बघूया स्वाध्याय क्रमांक 19.3 मधला पहिला प्रश्न. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे की 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 7 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती डेसिमीटर होईल? किती डेसिमीटर होईल? आपल्याला दिले मीटर आणि उत्तर विचारले डेसिमीटर मध्ये. म्हणजे 720 मीटर बरोबर किती असतं? 7200 डेसिमीटर असतं. आपण एक टेबल बनवायला सांगितला होता बघा, आणि त्या टेबलमध्ये यांचे कन्वर्जन आपल्याला करता येते. मग 7200 डेसिमीटरची जी दोरी आहे ते आपल्याला किती ठिकाणी कापायचे? 7 ठिकाणी कापली. म्हणजे अशी ही दोरी आहे आणि 1 2 3 4 5 6 7 ठिकाणी कापली. तर त्या दोरीचे किती तुकडे झाले बघा बरं. त्या दोरीचे 1 2 3 4 5 6 7 8 त्या दोरीचे 8 तुकडे झाले बरोबर. 7200 मीटरचे किती तुकडे झाले? तर 8. 7200 भागिले 8 किती येतं उत्तर? 900. 8 9 72 900 डेसिमीटर. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. 30 लिटर औषधातून 125 मिलीच्या किती बाटल्या भरता येतील? आता येथे काय दिले? लिटर दिले. येथे काय दिले? मिलीलिटर दिले. एक तर मिलीलिटरचं लिटर करा किंवा लिटरचं मिलीलिटर करा. तर आपल्याला सोपं काय की जे लिटर आहे 30 लिटरला जर आपण 1000 ने गुणलं तर ते काय होतं? मिलीलिटर होतं. तर हे एकूण औषध झालं आणि त्याला आपण 125 ने भागलं तर आपलं उत्तर येईल. तर बघा, 125 8 1000 3 8 24 240 उत्तर काय येईल? 240. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद म्हणजे 50 मीटर अशी लांबी 30 मीटर अशी रुंदी चा आपल्याला काय बनवलेलं आहे बघा. एक आयताकृती बाग आहे आणि चारही बाजूंवर 2 मीटर अंतरावर एक खांब लावलेला आहे. म्हणजे इथं एक खांब आहे असा, मग येथे 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 म्हणजे असे खांब लावलेत 2-2 मीटर अंतरावर. तर एकूण किती खांब लागतील? तर पहिल्यांदा आपल्याला परिमिती काढावं लागेल आयताची परिमिती. तर ती काय येईल बघा, 50 अधिक 30 म्हणजे चारी बाजूंची आपल्याला बेरीज करावं लागेल. हे 50 हे 30 हे 50 आणि हे 30 किती झालं बघा? 160. 160 भागिले 2 कारण की 2 मीटर अंतरावर लावलं आहे आपण एक झाड. मग 160 ला 2 ने भागलं, उत्तर काय आलं? 80. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4. एका शाळेतील 10 वर्गामधील किती वर्ग आहेत? 10. 10 वर्गामधील प्रत्येक वर्गाच्या 43 मुलांना प्रत्येकी 250 मिली प्रमाणे किती लिटर दूध लागेल? आता 250 मिली. आता आपल्याला उत्तर कशात विचारले? लिटरमध्ये. म्हणजे ह्याला आपल्याला 1000 ने भागावे लागेल. त्यावेळेस आपलं उत्तर कशामध्ये येईल? लिटरमध्ये येईल. तर बघा, ह्या शून्याला हा शून्य गेलं. 25 चौक 100. 43 आणि 10चा गुणाकार 430. 430 ला आपण जर 4 ने भागलं तर किती आलं? 160.5. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. 2.7 डेकालिटर चे 45 डेसिलिटरशी गुणोत्तर किती? एक तर आपल्याला डेकालिटरचे डेसिलिटरमध्ये कन्वर्जन करावं लागेल किंवा डेसिलिटरचे डेकालिटरमध्ये. कारण की डेका आणि डेसी हे कशा आहेत? वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत. त्याच्यामुळे एकाच क्वांटिटी एकाच आपल्याला युनिटमध्ये ते करावं लागेल. तर बघूया कसं असतं बघा. किलो हेक्टो डेका लिटर आणि डेसी
आता किती DC आहे? 45 DC आहे. आणि किती डेका आहे? 2.7. पॉईंट जाईल इथं आणि इथे येईल 0. म्हणजे 270 चे 45 शी गुणोत्तर किती? 270 भागिले 45 येईल. ह्याला कितीने भाग जाईल? 15ने भाग जाईल. 15 त्रिक 45, 15 एके 15, उरले 12, 15 28 असे, 3 सका 18, 6/1. म्हणजेच काय झालं? 6/1. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. 3 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे 3 किलोमीटरचा असा रस्ता आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावायची. दोन्ही बाजूला आपल्याला 10 मीटर अंतरावर झाडे लावायची. आता 3 किलोमीटर म्हणजेच किती असतं? 3000 मीटर असतं आणि 10 मीटर अंतरावर झाडं लावायचे. ठीक आहे. मग ह्या रस्त्याला असे 10 मीटर अंतरावर आपण झाडं लावलेत. ठीक आहे. तर किती झाडं लागतील? 300. आता 300 आणि हे जे पहिलं झाड आहे हे 0 अंतरावर लावलंय म्हणजे ते एक झाड ॲड करावं लागेल. म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला किती झाडं लावले आपण? 301. आणि दुसऱ्या बाजूला पण किती झाडं लागतील? 301. 301 आणि 301 किती होईल? 602. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. आता स्वाध्याय क्रमांक 19.4 पण आपण ह्याच लेक्चरमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. कारण की फक्त 6 क्वेश्चन होते. 6 क्वेश्चनला एक 7 ते 8 मिनिट लागले असतील. पुढील प्रश्न घेऊया आपण. बघा आता एक बस नागपूरहून अमरावतीला 4 तास 20 मिनिटात पोहोचते. जर ती बस अमरावतीला मध्यान्नोत्तर 2:55 पोहोचत असेल. कधी पोहोचली बस? 2:55 पोहोचली. ठीक आहे. तर ती बस नागपूरहून किती वाजता निघाली? आता नागपूरहून किती वाजता निघाली हे आपल्याला चेक करायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल की हा जो टाईम आहे त्यामधून 2:55 आपल्याला 4:20 वजा करावे लागतील. आता 2 कधीचे? 12 वाजल्यानंतर 2 वाजलेले आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की हे जे 2 आहेत त्यामध्ये आपल्याला 12 ॲड करावं लागेल. 12 आणि 2 किती झाले? 14. 14:55 4 तास 20 मिनिट हा टाईम जर वजा केला तर उत्तर किती आलं? 10:35. मध्यान्हपूर्व आधीची वेळ. उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे. एक गाडी मुंबईहून निघून पुणे येथे 4 तास 15 मिनिटात पोहोचते. जर ती गाडी मध्यान्हपूर्व 11:15 म्हणजे 11:15 ती गाडी निघाली असेल आणि किती वेळ लागला तिला? 4 तास 15 मिनिटं. तर ते पुण्याला किती? आता 15 आणि 15 किती झालं? 30. 11 आणि 4 किती? 15. 15 म्हणजेच किती असतं? 3:30 म्हणजेच किती असतं? मध्यान्होत्तर 3:30 वाजता. पर्याय 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. एका आठवड्याची मिनिटे किती? आता एका आठवड्यात एका तासात 60 मिनिटे. एका दिवसात 24 तास म्हणजेच किती? 24 गुणिले 60 मिनिटे. आणि एका आठवड्यात 24 गुणिले 7 तास असतात. तर 24 गुणिले 7 गुणिले 60 मिनिटे हे आपलं उत्तर येईल. मग करा गुणाकार. 24 गुणिले 7 गुणिले 60. जर आपण ह्याचा गुणाकार केला तर तो किती येतो? 10,080. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. 6 तास 9 मिनिटे 36 सेकंद यांचे तासात रूपांतर करायचे आहे. तर ते कसे करायचे? चला बघूया. बघा 6 तासला 6 तासच राहील. 6 तासला 6 तासच राहील. तिथे काही चेंज होणार नाही. मग 6 तास नसलेला पर्याय कोणता? पहिला इलिमिनेट झाला, चौथा इलिमिनेट झाला. म्हणजे आपलं उत्तर काय आहे
की ऑप्शन क्रमांक 2 किंवा ऑप्शन क्रमांक 3 यामधलंच आपलं हे उत्तर असणार आहे, हे तर आपल्याला सहज समजतंय की ऑप्शन 2 किंवा 3 मधलं उत्तर आहे. मग आता पुढे 9 मिनिटे 36 सेकंदाचं रूपांतर आपल्याला कशात करायचे, तासामध्ये करायचे. तर ते कसं होईल बघा, 9 मिनिटे आहेत म्हणून त्याला 60 ने भागावं लागेल आणि 36 सेकंद आहेत, 36 काय आहेत, सेकंद आहेत, म्हणून त्याला आपल्याला कितीने भागावं लागेल, तर 3600 ने भागावं लागेल. कितीने भागावं लागेल, आपण सेकंदाला कितीने भागतो, 3600 ने, आणि मिनिटाला कितीने भागतो, 60 ने. त्यावेळेस मिनिटाचं रूपांतर तासात आणि सेकंदाचं रूपांतर पण तासात होतं. तर बघा इथं काय येईल, 1/100 आणि इथे 3 3×9 इथं 3/20, 3/20 असं आलं. जर आता आपण छेद समान करूया, छेद जर समान केला 3/20 अधिक 1/100, येथे आपल्याला 5 ने गुणावं लागेल, किती आले, 15 अधिक 1/100 किती आलं, 16/100 म्हणजेच किती, 0.16, म्हणजेच उत्तर काय येईल, 6.16 तास. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5. दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान किती वाजता तास काटा व मिनिट काटा हे दोन्ही काटे परस्पराविरुद्ध दिशेत असतील. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती की घड्याळातील कोण चा फॉर्म्युला काय, 11/2m वजा 30h, 11/2m वजा 30h हा फॉर्म्युला आहे. आता बघा यामध्ये जो h आहे म्हणजेच काय, तास काटा कितीवर असणार आहे, 3च्या पुढे असणार आहे, म्हणजे h किती आला, इथे h बरोबर आलेला आहे 30. आणि घड्याळातील कोण किती, तर ते परस्परांविरुद्ध काटे आहेत म्हणून कोण किती आला, कोण आला 180. मग ह्या किमती आपण ठेवूया, येथे किती येईल, 180 बरोबर 11/2m वजा 30h, 30 गुणिले 3 येईल. 180 आणि 180 बरोबर 11/2m वजा 90, हे वजा 90 इकडे येऊन काय होईल, अधिक 90. 180 अधिक 90 बरोबर 11/2m. 180 90 किती झालं, 270, 270 गुणिले 2/11 असं येईल ते. मग आता बघा 270 आणि 2चा गुणाकार किती झाला, 540. 540ला कितीने भागावं लागेल, 11ने. 540ला जर आपण 11ने भागलं तर किती येईल, 11×4 = 44, 11×9 = 1.11, 49.1/11 म्हणजेच उत्तर काय येईल, ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, एका दिवसाचे एकूण किती सेकंद होतात. तर बघा एका तासात 3600 सेकंद असतात. एका तासात किती सेकंद असतात, 3600 सेकंद. तर एका दिवसात किती तास असतात, 24 तास. तर 24 तासात एक तर काय होईल, 24 आणि 3600चा होईल गुणाकार, आणि 24 आणि 3600चा गुणाकार किती होतो, 86,400. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, तुंबा येथे रॉकेट सोडण्याच्या केंद्रातून संध्याकाळी एक रॉकेट सोडले, ते एका सेकंदात 12 किलोमीटर जाते. एका सेकंदात किती जाते, 12 किलोमीटर. ते रॉकेट संध्याकाळी 4:32 ते 4:45 म्हणजेच किती, 4:45 आणि ते सोडलं कितीला, 4:32. म्हणजे ते रॉकेट किती वेळ चाललंय, 13 मिनिटे. म्हणजे 13 मिनिटात ते रॉकेट किती अंतर जाईल. आता बघा 13 मिनिटामध्ये किती सेकंद असतात, तर 13 गुणिले 60 एवढे सेकंद असतात. तर 13 गुणिले 60 सेकंदामध्ये ते रॉकेट किती जाईल. तर काय होईल यांचा तिरकस गुणाकार. तर काय होईल, 12, 13 आणि 60चा गुणाकार हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. 12 आणि 13चा गुणाकार 156, 156 गुणिले 60. आता लक्षात घ्या की खूप मुलं काय करतात, येते
की 12 आणि 13चा गुणाकार करतात 156 उत्तर येतं. पण येथे आपल्याला जो वेग दिला आहे तो कशात दिलेला आहे? सेकंदात. जर मिनिटामध्ये वेग दिला असता तर आपलं उत्तर आलं असतं 156, पण वेग कशामध्ये आहे? सेकंदामध्ये आहे. त्याच्यामुळं 156 हे उत्तर येणार नाही. तर उत्तर काय येईल? 156 गुणिले 60. त्यांचा गुणाकार किती असतो? 9360. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 8. एका घड्याळात 9:08 मिनिटं, 9:08 आणि 11:07 कमी, म्हणजे 9 ते 11 मध्ये किती वेळ असतो? 2 तास. आणि 8x आणि 7x म्हणजेच किती झालं? 15x. 15x बरोबर किती असणार आहे? 2 तास. 2 तास म्हणजेच किती? 120 मिनिटे. मग बघा 15x बरोबर 120 मिनिट. मग x ची किंमत किती येईल? 120 भागिले 15 8. x ची किंमत किती आली? 8 मिनिटे. मग 8 ठेवूया आपण. 8x म्हणजे 8 गुणिले 8 64 मिनिट, म्हणजे 9:64 मिनिट किंवा 10 वाजायला 56 मिनिटे कमी, म्हणजेच किती येईल? 9:64 मिनिट म्हणजे 10:04 मिनिटे. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. राहुल पहाटे 4:45 वाजता अभ्यासाला बसला. 4:45 वाजता म्हणजे किती वाजता? 4:45 मिनिटांनी अभ्यासाला बसला. त्याने दुपारनंतर 1:30 वाजता म्हणजे 1:30 मिनिटांनी अभ्यास थांबवला. तर त्यांनी किती वेळ अभ्यास केला? आता बघा 1च्या नंतरची वेळ आहे, 12च्या नंतरची वेळ आहे, म्हणजे 12 आपण ॲड करणार 1 मध्ये. 12 आणि 1 किती? 13. 13 30 मधून 45 गेलं. मग आता 30 मधून 45 जात नाही, म्हणून आपण काय करतो की इथं आपण घेतलं 12, 1 गेलं इकडं, 30 आणि 60 किती आलं? 90. 90 मधून 45 गेलं, आलं 45. 12 मधून 4 गेलं, आलं 8. 8 वाजून 8 तास 45 मिनिटं, म्हणजेच काय येईल? पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 19.3 आणि 19.4 कव्हर केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय 19.5 घेऊन येणार आहोत आणि तिथून पुढे आपण परिमिती हा घटक चालू करणार आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते, तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.